उपस्थित प्रभाग क्रमांक 38 मधले गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख, बाहेर उपविभाग प्रमुख, महिला विधानसभा संघटक, आपल्या सगळ्यांचं आजच्या सभेला मी मनस्वी स्वागत करतो। आजची ही आपल्या पक्षाची बैठक आहे, त्याची सभा नाही याच्यामध्ये, म्हणून त्या उभं राहून मी बोलत नाही याचं कारण एवढंच आहे की आपली बैठक आहे, आपण आपसामध्ये चर्चा करायची आहे की तुम्हाला काही कामं आम्हाला निरीक्षक म्हणून मी इकडे आज आलेलो आहे, आम्हाला सगळीकडे जायचं आहे। लोकसभेची निरीक्षक पदाची जबाबदारी झाल्यानंतर विधानसभेचं निरीक्षक, आणि यावेळेला मी विधानसभेच्या बाहेर नाही, मी आपल्या विधानसभेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी इथे आहे। परिस्थिती अशी आहे की आता आपण पुढच्या निवडणुकीसाठी आपण सगळे सामोरे जायला पुढे जातात। एक निवडणूक तुम्ही सगळ्यांनी अति प्रयत्न करून फार चांगल्या पद्धतीने यशस्वी प्रयत्न करून यश मिळवलं, यासाठी प्रभाग क्रमांक 38च्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो पक्षाच्या वतीने। आणि आता पुढील जबाबदारी तुम्हाला आणि आम्हाला जी दिलेली आहे त्यानुसार तुमच्या प्रभागातले गटप्रमुख, तुमच्या प्रभागातले शिवदूत, तुमच्या प्रभागातले चाळ प्रतिनिधी, तुमच्या प्रभागातले मुख्यमंत्री सहायता कक्षातून आपण जी टीम दिलेली आहे त्यासाठी प्रत्येक प्रभागातून एक माणूस, महिला, युवा सेना, ही सगळी घडी तुमच्याकडे सर्व पदांवर नियुक्त झालेल्या आहेत का? वरचे पद तुम्ही भरता पटकन, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, परंतु ग्राउंडवरती काम करणारे लोक नसतील तर वरच्या पदाला काही अर्थ नसतो। म्हणून आपल्याला आपल्या प्रभागामध्ये कमीत कमी जे तुमचे गटप्रमुख आहेत ते आपण एका यादीत 2 सांगितलं तर तुम्हाला त्या दिवशी मी सांगतो, बरोबर आहे? एक यादीवर एक उपशाखा प्रमुख, पक्षाकडून 2 आहे, पण आपण आपल्या विधानसभेमध्ये एक यादीवर एक उपशाखा प्रमुख आणि त्याला सहकार्य करण्यासाठी 2 गटप्रमुख आणि 15 चाळ प्रतिनिधी, एवढे प्रत्येक चाळीमध्ये महिला आणि पुरुष, असे 15-15, 30 लोक ते हे तुमचे असे 50 लोक आपण एका बूथमध्ये तयार समजलं। तर त्या 50 बूथवरती आता समजा तुम्ही तुमच्या इकडच्या गटप्रमुख आहात, तुमच्या यादीतल्या म्हणजे यादी भाग क्रमांक काय, मी गटप्रमुख आहात का की असंच पूजा करून आला? जर तुम्ही गटप्रमुख आहात तुम्हाला तुमच्या यादीचा भाग नंबर माहीत पाहिजे। आपल्या सभेला इकडे ठीक आहे, कुठे दुसरीकडे कोणी विचारलं तर शाखा प्रमुखला खाऊन टाका। म्हणून आपण जर गटप्रमुख आहोत, आपल्या गटभाग आपला यादी भाग क्रमांक काय आहे, महानगरपालिकेला काय, विधानसभेला काय आहे, हे गटप्रमुखाला माहिती पाहिजे। आणि माझ्या गटप्रभागामध्ये किती चाळी येतात त्या चाळी तुमच्या तोडफाट तुम्हाला असलं पाहिजे, तर तो गटप्रमुख योग्य आहे। म्हणजे राहतो तिकडे कोणतरी येतो इकडे, त्याला त्याचं काय माहीत नाही, असा कार्यक्रम झाला पाहिजे व्यवस्थित। त्याला तुम्ही नियुक्ती केली आहे, आपल्याकडे घाई करून नियुक्ती करू नका, थोडा वेळ घ्या, पण प्रॉपर माणूस निवडा ज्याला सगळ्या गोष्टीची माहिती असते, बरोबर? त्यानंतर तुम्हाला पक्षाने जे काही गोष्टी तुम्हाला आतापर्यंत बाकीच्या शक्ती करून आपण आपल्याकडे होईल तर सगळं सहकार्य आम्ही सगळे मिळून तुम्हाला करतो आहे। तुमच्या विभागामध्ये विकास कामांचा सुद्धा कुठे काय घोडेबाजार अडायचा का प्रश्न नाही आहे। स्थानिक नगरसेवक आता तातेसाहेब आहेत ना, तातेसाहेब तुमच्या बरोबर कायम आहेत, त्याची कामं ती करतात आहे। तुम्ही लोक त्यांच्याकडे कामाची लिस्ट ही माझं काम करायचे शाखेच्या माध्यमातून त्यांच्याकडे देते आणि ती कामं त्यांच्याकडून करून घ्या, त्यांच्या संपर्कात राहा। आपल्याला काही झालं आपल्या प्रभागामध्ये यावेळेला 7,000 मतदान घेतले, महायुती म्हणून आपण 8,300 मतदान घेतलंय, ते कमीत कमी 15,000वर कसं जाईल यासाठी शाखा प्रमुखांनी प्रयत्न करायचा आहे। कमीत कमी 15,000 विधानसभेला आपल्या वार्डातून महायुतीचं मतदान असलं पाहिजे, हे टार्गेट घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे। नाहीतर तुम्ही केलेल्या कामाला काही अर्थ राहणार नाही आहे। आणि तुम्ही लोकांनी आता त्याच्या सगळ्यात पहिलं लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे, त्याचे तुम्ही लोक फॉर्म भरता, बरोबर आहे? बाकीच्या योजनांची काय माहिती आहे? वयोश्री योजना आहे, त्याच्याबद्दल तुम्हालाच माहिती असेल, तुम्ही गावाला काय सांगणार आहे, बरोबर आहे? वयोश्री योजने त्यांना आपण त्यांच्या दर महिन्याला त्यांना 3 महिन्याला काहीतरी 3,000 रुपये त्यांना
भेटणार आहे, हे पण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरेल वयश्री योजने. म्हणजे त्याच्यामध्ये वय माणसाचं 60 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांसाठी आहे. त्याच्यानंतर आपली तीर्थदर्शन योजना आहे, याच्यामध्ये एकदा वर्षातून एकदा 60 वर्षाच्या पुढच्या माणसाला पूर्ण देशामध्ये ज्याला 4 धाम यात्रा करायची आहे, काशीला जायचं आहे, बनारसला जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, ते सुद्धा आपण त्याच्यासाठी दर वर्षाला 30,000 रुपये एका माणसाला, ज्येष्ठ म्हाताऱ्या माणसाला ज्याचं वय 60च्या पुढे आहे, तो स्वतःच्या खर्चाने जाऊ शकत नाही, मग सरकार त्याला ते खर्चासाठी पैसे देते. तर त्याने ते दर्शनासाठी जायचं आहे, तिकडच्या तिकीट वगैरे सगळं सबमिट करायचं की मी इकडे राहिलो, असं फिरलो, असं दर्शन करून आलो, आणि तो रिपोर्ट शासनाला पूर्ण आपण सबमिट करायचा. म्हणजे त्याच्या स्थानिक शाखा प्रमुखाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन तो परत पाठवू शकतो. म्हणजे तुम्ही रिपोर्ट दिला तर पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची व्यवस्था होऊ शकते. 30,000 आपण तिथून जाऊन बरोबर ना. ही सगळी योजना आहे. आपण युवा कल्याण योजनेसाठी तरुणांना आपण शासनाच्या माध्यमातून 10वी पास मुलांना, जे 10वी पास झाले त्यांना आपण 6,000 रुपये मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून देतोय. दर महिन्याला 6,000 रुपये. कसे देतोय? हे बेरोजगार तरुण आहे, जे 10वी पास झाले पण त्यांना कुठे नोकरीच मिळाली नाही, मग त्यांना महिंद्रा कंपनी, तिथे आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत तिथे त्यांना 4-4 तासाची अप्रेंटिसशिप, म्हणजे शिक्षणासाठी काहीतरी त्याच्यातून तुम्ही आयडिया घ्या, तुम्ही पुढे कशी नोकरी कराल, कसा व्यवसाय कराल, हे शिकता तुम्हाला दर महिन्याला 6,000 रुपये 10वी पास विद्यार्थ्यांना. 12वी पास विद्यार्थ्यांना सेम त्याच प्रोसेसमध्ये दर महिन्याला 8,000 रुपये आपण त्यांना देणार आहोत. आणि जे 15वी पास आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांना दर महिन्याला 10,000 रुपये आपण सेम पद्धतीमध्ये देणार आहोत. म्हणजे कोण बेरोजगार आहे, त्याला काहीच काम भेटत नाही, त्याला काहीतरी संधी मिळेल. म्हणजे कामालाच 50,000वर आहे, त्याला कसे तुम्हाला 15,000 घ्यायला येते. जे काहीच नाही, ज्या मुलांना बेरोजगारीमुळे घरात त्रास होतोय, अशा मुलांना किंवा अशा तरुणांसाठी ही योजना आपल्या माध्यमातून आपण देतो आहोत. उज्ज्वला आपला अन्नपूर्णा योजनेची आपण माहिती दिली आहे. अन्नपूर्णा योजनेमध्ये वर्षाला 3 सिलेंडर शासनाकडून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मोफत दिले जातात. 3 सिलेंडर म्हणजे 2 महिने जातात त्याच्यावर, बरोबर ना. 1,000 रुपयाचे 3-4,000 रुपये की बचत झाली, बरोबर. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण एका घरामध्ये 2 महिलांना त्याचा फायदा मिळवून देतो. म्हणजे ते 3,000 वर्ष 36,000 ते झाले. 36,000 रुपये ते झाले. हे सिलेंडरचे पकडा 3,000 हे झाले. 40-41,000 रुपये शासनाकडून महिलांच्या माध्यमातून कुटुंबाला मदत होते. राशन पाणी, लाईट बिल सगळं त्याच्यामध्ये जाईल, बरोबर की नाही. बाकी तुमची सेविंग, हे सगळं काम शासनाच्या माध्यमातून तुमच्याकडे होत आहे हे पहिलं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगितलं. तुम्हालाच माहीत असेल तुम्ही लोकांना काय सांगणार आहात, बरोबर आहे. म्हणून त्यासाठी मी तुम्हाला पॅम्पलेट छापून दिले. प्रत्येक प्रभागाला पॅम्पलेट छापून दिले. त्या पॅम्पलेटवर त्या योजनेचा फायदा कसा घ्यायचा आहे, अर्ज कुठे भरायचा आहे, त्याची मुदत काय आहे, काय फायदा, सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ते पॅम्पलेट प्रत्येकाने आपापल्या घरी घेऊन जा, आपल्या पण घरी घेऊन जा. आणि आपल्या जवळचे जे लोक आपले आहेत, आता याच्यामध्ये आपली लोक ओळखायला शिका. सार्वजनिक गावाला पाणी भंडार आहे म्हणून गावाला नाही वाटायचं, बरोबर आहे. आपल्या पक्षाशी संबंधित जे शिंदे साहेबांना मानणारे लोक आहेत, ते बाळासाहेबांना मानणारे आहेत, ते पक्षाला आपल्याला मतदान करणारे आहेत, अशा लोकांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करा. जे विरोधक आहेत, ज्यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला उभाटावाल्यांनी, बरोबर आहे, विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितले. आणि आता तेच जास्त पुढे फॉर्म भरत होतात. म्हणजे तिकडे विरोध करायचा, काम चांगलं नाही झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे, आणि काम चांगलं झाल्याच्या नंतर लाभ घ्यायला पण पुढे धावायचं, अशी त्या लोकांची वृत्ती आहे. आणि ते जे काय करतात ते करू देत त्यांना. आपण चांगल्या पद्धतीने काम करा. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ज्या लाडकी बहीण योजनेला असा अकाउंट नंबर द्या ज्याच्यामध्ये कधी पैसे आलेले नाही आहे. नाहीतर तुमच्या अकाउंटला वर्षाला 4-5 लाख रुपये अकाउंटमध्ये येतात आहे, आणि तुम्ही गरीब म्हणून तिकडे गेलात तर रिजेक्ट होणार ते, समजतात. असं खातं द्या ज्याच्यामध्ये महिन्याला 2-2.5 हजार येतात आहे. असं कुठेतरी खातं द्या ज्याच्यामध्ये लाख रुपये आले त्या बाईकडे, आणि ती गरीब कसली आहे मग ते रिजेक्ट होणार. असं होऊ देऊ नका.
पद्धतशीर चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांचं भलं झालं पाहिजे. जेवढे आपण महिलांचे फॉर्म भरून घेतले त्यांना ती योजना लागू झाली पाहिजे, त्याच्यावर काम करा. लक्षात येते सगळ्यांच्या. आणि ते पॅम्पलेट प्रत्येकाने त्याच्या घरात देत आहे की ही माहिती मुख्यमंत्री साहेबांना येऊन मी तुम्हाला दिली आहे, तर त्या घरच्या कुटुंब प्रमुखाचं नाव नंबर तुम्ही कोणाला दिले ते शाखा प्रमुखले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जमा करायचं आहे. तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे. कोणाला दिला त्याची जास्त माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. तुमचे पॅम्पलेट प्रत्येक एकूण एक योजनेचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये तुम्ही बसवलं लॅपटॉप घेऊन कोणाला लॅपटॉप पॅम्पलेट लाडकी बहीण चालू आहे ना. मतदान नोंदणी लाडकी बहीण योजना सगळं चालू आहे. आणि दुर्गानगर गांधीनगरचं कोण आहे इकडे? पुणे गांधीनगर मध्ये राहतात. इकडे आपल्या पक्षाची हालत काय आहे सांगा, बिंदास सांगा. आहे ना अशी ताकद नाही जशी आपापड्याला आहे. बरोबर ना. तुम्ही काय पदावर राहता? उपशाखा. तुमच्याकडे गट प्रमुख किती आहे? गट प्रमुख काय? कधी होईल होईल बोलू नका. हे लिहिणार सरळ दोघांचं पण. या यादीवर उपशाखा प्रमुख 2 वर्षात पीएम करू शकलेला आहे. नगरसेवकांनी शाखा प्रयत्न